परवा मामूंची, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची एक लाईव्ह मुलाखत पाहण्यात आली. माजी मुख्यमंत्री म्हणजे उद्धवजी नव्हेत. मामू म्हटलं की लगेच नजरेसमोर तेच येतात, त्याला काय करणार म्हणा. तर उद्धवजी नाही, हे माजी मुख्यमंत्री म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. पीएमओमध्ये एक इंटेलिजंट पर्सनॅलिटी असा नाव लौकिक मिळवलेले पृथ्वीराज चव्हाण जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनून आले तेव्हा त्यांच्याकडून एका विशिष्ट वर्गाला बऱ्याच अपेक्षा होत्या. त्या काही पूर्ण झाल्या नाहीत, पण धोरण लकवा हा एक नवा आजार त्या काळात मात्र लोकांना सापडला. याच पृथ्वीराज चव्हाणांनी अलीकडे एक नवा उद्योग सुरू केला आहे, जे केला होता भविष्य सांगण्याचा. ते आपले गावठी ज्योतिषी, भविष्य पाहणारा ज्योतिष सांगणार अमोल मिटकरी, सध्या ते सत्तेत आलेत. मग त्यांचा वारसा कोणी चालवायचा, तर त्यावर हे तयार झाले चव्हाण साहेब. त्यांच्या मुख्यमंत्री बदलाच्या अंदाजांना फडणवीसांनी पार हवेत विरवून टाकल्यानंतर ते वळलेत संभाजी भिडे गुरुजींकडे. बरं, या काँग्रेसींना नीतिमत्तेची, संस्कृतीची चाड आहे की नाही माहीत नाही मला. महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांचं श्रद्धास्थान असलेल्या, राज्यातल्या भरकटलेल्या तरुणाईला शिवशंभू विचारांचं ज्ञानामृत पाजणाऱ्या गुरुजींना हे लोक अरेतुरे करून बोलत आहेत. त्या यशोमती ठाकूरांनी पार हद्द पार केली. काय म्हणत होत्या त्या नराधमाला अटक झालीच पाहिजे. अहो ताई, नररूपातला अधम जो असतो, जो एखाद्या स्त्रीवर अत्याचार करतो, अन्याय करतो, त्याला नराधम म्हणतात. तुम्ही चक्क गुरुजींबद्दल हे शब्द वापरताय. बरं, मग या नराधमानं तुमच्यावर असा कुठला अन्याय, अत्याचार केलाय का हे पण सांगा. आपली बौद्धिक क्षमता काय, आपण कुठल्या बुद्धीचे वारू दौडवता आणि किती दौडवता. परवा आणखी एक बालबुद्धी आव्हाड खुमखुमी आली त्याला. त्याने ट्विट केलं, मन्या भिडे विरोधात आज पोलीस तक्रार दाखल केली आहे. असं का? काय तक्रार केली बाबा तू, तेही सांग. अरे शहाण्यांनो, तुम्ही ज्या क्लिपवरून एवढा गदारोळ माजवत फिरताय ती क्लिप आधी नीट बघा. तुमच्या मते तुमच्यासाठी महात्मा असणाऱ्या एका नेत्याचा अवमान झालाय, तर तो कोणी केला हे सुद्धा बघणं आवश्यक आहे राजेव. ते पुस्तक पिवळं पुस्तक नाही, द कुराण अँड द काफिर या नावाचं पुस्तक, त्याचे लेखक आहेत ए घोष. त्यांनी आपल्या पुस्तकात असा उल्लेख केला आहे की कर्जाची परतफेड झाली नाही म्हणून शोधायला घरी गेलेला एक मुसलमान सावकार कर्जदार करमचंद गांधी तिथून गायब असल्याचा पाहून त्याच्या पत्नीला उचलून घेऊन जातो आणि पुढचं नको ते केटाळ घडतं. आता हा प्रसंग ज्या पुस्तकात आहे ते पुस्तक लिहिणारे स्वतः काँग्रेसीच होते असं बोलतात. या पुस्तकातला हा वादग्रस्त उतारा गुरुजींनी आपल्या एका धारकऱ्याला मोठ्यानं समोर बसलेल्या 50-100 तरुणांसमोर वाचायला लावला. फक्त एक माहिती असावी म्हणून वाचायला लावला. आणि त्या वाचनाची क्लिप बाहेर आली तर त्याबद्दल, म्हणजे त्या सो कॉल्ड अवमानकारक माहितीबद्दल जो तो उठतोय आणि गुरुजींनाच धरतोय. कायद्याचा जर अभ्यास केला असेल तर त्यांना अशा मजकुराचं असं बंद खोलीत आपल्या एका अनुयायाकडून इतर अनुयायांसमोर वाचन करून घेतल्याबद्दल गुरुजींवर कोणती कलमं लावली जाऊ शकतात हे सुद्धा स्पष्ट करायला हवं. अटक करा म्हणताय ना. हे सगळं ठीक आहे हो, पण आपले मामू पृथ्वीराज चव्हाण ज्या पद्धतीनं बोलत आहेत ते त्यांच्या नेहमीच्या प्रकृतीला मानवणारं नाही आहे किंवा सूट होणारं नाही आहे. भिडे हा माणूस कोण आहे काय माहिती. हा भिडे बहुधा RSSचा एजंट असावा. ही असली थिल्लर विधानं पृथ्वीराज चव्हाण करतायत. मुळातच त्यांनी भिडे गुरुजी कोण आहेत हे मला माहीत नाही असं म्हणणं, यातच त्यांनी सगळा आपला लौकिक गमावलाय. हा माणूस राजकारणातला एक सौम्य अभ्यासू चेहरा, सत्याची चाड असलेला वगैरे वगैरे असं आपण समजत होतो. भ्रामक समजुती निघाल्या. पण चव्हाण सरळ म्हणतायत की भिडे कोण, कुठून आले मला माहीत नाही. मग हा जो फोटो आहे तो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, जेव्हा हे पृथ्वीराज बाबा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हाचा हा फोटो आहे. कुणाबरोबर आहेत? मग हे कुठल्या तोंडानं आता बोलतायत की कोण भिडे, मी ओळखत नाही. कोण भिडे सांगा यांना. दुसरा मुद्दा, भिडेंचा चरितार्थ कसा चालतो याची त्यांना जाम चिंता. अहो पृथ्वीराज चव्हाण बाबा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, गुरुजी फक्त एक वेळच जेवतात. पूर्वी ते स्वतःच हातानं जेवण बनवायचे, जे जमेल तसं बनवायचे आणि खायचे, नसेल तर पाणी पिऊन झोपायचे. आता वय झालं तेव्हा त्यांचे धारकरी अनुयायी आपसातच दिवसवार ठरवून गुरुजींना जेवू घालतात. भारतात ना शेकडो बाबा बुवा महाराज होऊन गेले. काही आजही आहेत ज्यांचे हजारो अनुयायी असतात. त्यांचं आलिशान राहणीमान आपण पाहिले. पण गुरुजी फाटक्या धोत्रातला 17 ठिगळ लावून, त्या धोत्राला 17 ठिगळ लावून
ते फाटकं धोतरच वापरतात, पायात वाहनं नाहीत, अख्खं जग या अनवाणी पायांनी त्यांनी पालथं घालून झाले. त्या फाटक्या माणसाला कशाला हवी साधन सामुग्री आणि अमाप संपत्ती? शिवाजी आणि संभाजी रक्तगटाचे मावळे तयार करण्याचा ध्यास घेतलेला हा ऋषितुल्य माणूस गुरु म्हणून मराठी तरुणांना लाभलाय, हेच केवढं मोठं भाग्य आहे या धारकऱ्यांचं. पृथ्वीराज चव्हाण हे जेव्हा गुरुजींना भेटले होते तेव्हा गुरुजींसमोर नतमस्तकही झाले होते. त्यांची तारीफ करताना गुरुजी म्हणाले होते की पृथ्वीराज नाव असलेला हा स्वच्छ निष्कलंक राजकारणी चुकून काँग्रेससारख्या भ्रष्ट दलदलीत अडकलेला आहे. तेव्हा हेच बाबा आपले पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या त्या नेहमीच्या शैलीतलं कसंनुसं हसले होते, हे करून. राज ठाकरे बरोबर करून दाखवतात ते, आपल्याला नाही जमत त्या सगळ्या नकला. मान्य की भिडे गुरुजी हे 35 वर्षांपूर्वी संघासोबत होते, तेव्हा ते प्रचारक म्हणून मराठवाड्यात काम करायचे. पण त्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेची स्थापना झाली आणि गुरुजींना संघाचं कार्य करणं जमेनासं झालं. पण संघाशी संबंध नाही किंवा कधीच नव्हता असं गुरुजीही म्हणत नाहीत आणि संघही नाकारत नाही. मग उगाच काय या विषयावर खलबतं केली जातात? गुरुजींचं एक स्वप्न आहे, रायगडावर 32 मण सुवर्ण सिंहासन बसवायचं. त्यासाठी सुवर्ण संकलन कार्यक्रम राबवला जातोय. त्यावरही पृथ्वीराज चव्हाणांनी आक्षेप घेतलाय. मला त्यांना सांगायचं आहे की या संकलनासाठी, या संकल्पासाठी जो निधी संकलित केला जातोय तो एका नोंदणीकृत ट्रस्टच्या खात्यात जमा होतोय. 32 मण सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापना न्यास ही चॅरिटी कमिशनरकडे रजिस्टर्ड ट्रस्ट आहे. सोबत स्क्रीनवर ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दाखवलं ते बघा. देणगी देणाऱ्याला ATG सर्टिफिकेटही मिळतं. या खात्यात किती पैसे जमा आहेत ते पब्लिक डोमेनमध्ये असल्यानं तुम्हाला कधीही तपासता येऊ शकतात. शिवछत्रपतींचं 32 मण सुवर्ण सिंहासन जे मुघलांनी लुटलं, नंतर उरलं सुरलं ब्रिटिशांनी उखडून नेलं, त्याची पुनर्स्थापना करण्याचा ध्यास हा खरं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसानं करायला हवा. ज्या राजामुळं तुमची सुन्नत टळली त्या राजाचं सिंहासन हे एक प्रेरणास्त्रोत बनून सतत नजरेसमोर असावं ही इच्छा प्रत्येक हिंदूंची असायला हवी. पण ते स्वप्न बघितलं कोणी? तर भिडे गुरुजींनी. आजही त्या खात्यात अगदी नगण्य अशी रक्कम जमा आहे. पण टीका मात्र अशा टोकाच्या होतात की हजारो करोड रुपयांचा घपला झाला. याचं वाईट वाटतं. बघा पृथ्वीराज बाबांना किती कन्सर्न आहे या सुवर्ण सिंहासनाच्या बँक खात्याबाबत. आपण काय करताय जेव्हा त्या माणसाला आपण गुरुजी वगैरे म्हणताय, काही पुरावा आहे का आपल्याकडे? गुरुजी म्हणायला मला काय हरकत नाही, पुरावा आहे का? तुम्ही तो माणूस फर्ग्युसन कॉलेजमध्ये PhD आहे असं सांगतोय, तो मनुष्य फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होता असं सांगतोय, तो मनुष्य बहुजन समाजाच्या मुलांकडून चोरा गोळा करतोय, त्याचा तुम्ही हिशोब घेतलाय का? त्याची संस्था रजिस्टर्ड आहे का? त्याचे अहवाल दिले आहेत का? जमा खर्च दिलेला आहे का? आणि हे महिमा मंडळ नाही का? अहो या खात्यात धारकरीच आपल्या वाढदिवसाला, लग्नाच्या आनंदात किंवा ॲनिव्हर्सरीला, आपल्या आईबाबांच्या स्मृतीच्या दिवशी, स्मृतिप्रित्यर्थ आपल्या ऐपतीनं 101, 500, 1000 असं योगदान देतात. गरीब आहेत सगळे, श्रीमंत नाही आहेत. या न्यासाशी गुरुजींचा थेट कोणताही संबंध नाही. ट्रस्टवर उदय डफळापूरकर हे प्रमुख निरीक्षक आहेत, तेच सगळे व्यवहार सांभाळतात. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी विभागानुसार दरमहा 100 रुपये, तेही ऐच्छिक वर्गणी काढून त्यांचे हे जे स्थानिक कार्यक्रम असतात ते करत असतात. त्यात स्थानिक शिवप्रतिमेचं रोजचं पूजन, हार, फुलं इत्यादी खर्च केला जातो. गुरुजींचा जर त्या विभागात दौरा असला तर त्याचं नियोजन करणं, प्रवास खर्च करणं, व्याख्यान असेल तर हॉलचा खर्च इत्यादी बाबी त्यातून केल्या जातात. गुरुजींना कुणाकडे 1 रुपया मागत ना त्यांना कोणी रोख रक्कम दिलेली आवडत. ते भेटीही स्वीकारत नाही. जे काही द्यायचंय ते सुवर्ण सिंहासन न्यासाला द्या असंच ते सांगतात. अशा या सत्पुरुषाचे पाय धुवून प्या म्हणावं या भ्रष्ट राजकारण्यात, हजारो करोडोंचे घपले करणाऱ्या या राजकारण्यात. गंमत बघा, आता राजकीय हेतून प्रेरित होत वाटेल ते आरोप करणारे पृथ्वीराज चव्हाण हे एकदा शिवप्रतिष्ठानच्या कार्यक्रमातही सहभागी झाले होते, अगदी भगवा फेटा बिटा बांधून. बघा फोटो. मित्रो, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हा धगधगता यज्ञकुंड आहे, ज्यात राष्ट्रनिर्मितीचा होम अविरत पेटता ठेवला जातो. ही राजकारणाची दलदल नाही आहे. तेव्हा या यज्ञकुंडा शेजारी बसलेल्या अग्निहोत्रीला संभाजी भिडे गुरुजींना बोल लावताना हजारदा विचार करावा या लबाड राजकारणी. वास्तव जाणून घ्यावं, त्याशिवाय वायफळ बोलू नये एवढीच विनंती करतो. आणि हो, ज्या शिवरायांनी माझ्यासारख्या कित्येकांच्या जगण्याला अर्थ दिला, त्या माझ्या राजाच्या 32 मन सुवर्ण सिंहासनासाठी मी आणि माझ्या आकार परिवाराकडून
हे 32,000 रुपयांचं नाममात्र योगदान मी देतो. माझी तेवढीच ऐपत आहे. तुम्हालाही जर मनापासून वाटलं तर तुम्ही जरूर या सुवर्ण सिंहासनासाठी आपलं योगदान द्या. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.